अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 52व्या पुण्यतिथी महोत्सवाची तयारी ही पूर्णपणे झालेली आहे। उद्या पहाटे तीर्थस्थापनेने या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होणार आहे। तर 5 तारखेला 4:58 तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। त्यासाठी अमरावती जिल्ह्यातील तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेली गुरुकुंज मोजरीतील समाधी परिसर हा आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी देश विदेशातून लाखो गुरुदेव भक्त येत असतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 50 गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। दरम्यान गुरुदेव भक्तांनी घरूनच श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने केले आहे। तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम हा दरवर्षी विद्या मंदिराच्या प्रांगणात पार पडत असतो। यावर्षी तो समाधी स्थळावर पार पडणार आहे। उद्या सकाळी तीर्थस्थापनेने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। तर 6 तारखेला गोपाळ काल्याने या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप होईल। 8 दिवसाच्या पुण्यतिथी महोत्सव मध्ये दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यतिथीत कुठल्याही मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल राहणार नाही। ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 52वा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी आता साजरा होत आहे। उद्या सकाळी तीर्थस्थापना होऊन त्याला सुरुवात होईल आणि संपूर्ण पुण्यतिथी महोत्सवातील जे काही कार्यक्रम आहेत ते सगळे ऑनलाईन प्रदर्शित करण्यात येणार आहे। यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे संस्थाही शासनाच्या कार्यामध्ये सक्रियपणे साथ देत लाखो लोकांमध्ये साजरा होणारा पुण्यतिथी महोत्सव अगदी 50 ते 60 लोकांमध्ये साजरा करण्याचं यावर्षी संस्थेनं ठरवलेलं आहे। हेमंत निखाडे, विदर्भ न्यूज, तिवसा।